राम राम मंडळी, चला आज बनवूया आपण कलमी आंब्याचा मुरब्बा. आणि ते नाही जास्त पिकलेले पाहिजे, थोडेफार कच्चेच पाहिजे. आणि तो आई म्हणे चला आपण मुरब्बा करून बघूया, खाऊ का नाही. चल एकदा करून बघूया. एकदा आईनं पण केला होता, मग आई म्हणे भरपूर खाल्ला तर आवडीने पोरांनी, आपण इथं पण करूया. मग आज केला. त्याला इलायची कुटली थोडीशी आणि तुपामध्ये टाकून त्याला मस्तपैकी फ्राय केलं. सगळं पुरणासारखं झालं बघा. ते एकदम पिवळं जरत असं वाटतं पुरणाची पोळीच करा काय की. आमरस पोळी बी करतात तशी पाहिलं तर, पण आपण आंब्याची मुरब्बाच खाऊया, नको पुरणाची पोळी. आईला म्हटलं मी पुरणाची पोळी करून बघते, पण कोण करून ते कुठं नाही, जाऊ दे तिकडं, बरं आहे असंच मुरब्बा. मग आईने त्याच्यात आईला म्हटलं एवढी साखर नको टाकू, तर आई इतकी भरभरून साखर टाकू त्याच्यातमध्ये. तरी दिलं म्हटलं कमी कर त्याच्यातली एवढी ठेवली, तरी मग इतकी टाकली. आईला असं वाटतं आंबट असलं की गोड बीड असलं तर ठीक आहे, नाहीतर मग आंबट झालं की पुन्हा कल्ला करतील सगळेजणं. तरी गोडच चालतं. आणि काही जण म्हणतो ते फिक्का चालतं, त्याला अजून साखर पाहिजे होती. तरी मी घेतला करून थोडासा खाऊन बघितला होता मी, हलवतात ते चांगला होता. नंतर बनल्यानंतर सगळ्यांना खाऊ घातला, ते म्हणजे छान आहे. कोणाला आवडतं जास्त गोड, कोणाला आवडतं कमी गोड, तरी बी छान लागला बरं का. मस्त लागतो मुरब्बा. चला मग करून बघितला आणि खाऊन बी बघितला, छान आहे. तुम्ही पण करून बघा, तुम्ही पण खाऊन बघा, मस्त लागतो. चांगला एक दोन हप्ते टिकू शकतो तो. चांगलं साखर बिकर पकडलं की अजून मस्त लागतो. आई बोलती बी मध्ये आईला लई आवड आहे असं काही करायची. कशा राहतात जुन्या आजी वगैरे, आई वगैरे, मस्त त्याला काही हौस राहते काही करायची. 3 आंब्याचा एवढा मुरब्बा झाला. शिजल्यानंतर असं झालं ते. छान वाटतंय ना.